गेल्या 15 वर्षांपासून मनमाड व परिसरातील नागरिकांना दर्जेदार, तत्पर आणि माफक दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देणारे देवकी हॉस्पिटल संचालक रवींद्र राजपूत यांच्या आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना प्रतिष्ठेचा आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला। राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। आरोग्य सेवा, करुणा आणि समर्पण या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून देवकी हॉस्पिटलने गेल्या 1.5 दशकात मनमाड शहरासह परिसरातील रुग्णांना सातत्याने वैद्यकीय सेवा दिली आहे। रुग्णांना केवळ उपचार मिळावेत एवढेच नव्हे, तर त्यांना योग्य वेळी आवश्यक उपचार, मार्गदर्शन आणि मानसिक आधार मिळावा या उद्देशाने देवकी हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। मनमाड सारख्या शहरात आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने देवकी हॉस्पिटलने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले। मनमाड परिसरातील पहिले IVF सेंटर सुरू करण्याचा मानही देवकी हॉस्पिटलला मिळालाय। त्यामुळे वंध्यत्वाच्या समस्येने त्रस्त असलेल्या अनेक दाम्पत्यांना मोठ्या शहरांकडे धाव घेण्याऐवजी आपल्या परिसरातच आवश्यक उपचारांची सुविधा उपलब्ध झाली आहे। यासोबतच विविध प्रकारच्या अवघड आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया वाजवी दरात करून देण्यावर देवकी हॉस्पिटलकडून भर दिला जातोय। आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अनुभवी वैद्यकीय तज्ज्ञ आणि रुग्ण केंद्रित दृष्टिकोन यांच्या माध्यमातून उपचारांची गुणवत्ता कायम राखण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। आर्थिक परिस्थितीमुळे उपचारांपासून कोणीही वंचित राहू नये ही भूमिका हॉस्पिटलच्या कार्यपद्धतीतून सातत्याने दिसून येते। गेल्या 2 वर्षांपासून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गतही देवकी हॉस्पिटलने अनेक रुग्णांना उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शासनाच्या या आरोग्य योजनेच्या माध्यमातून गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आवश्यक उपचार मिळवून देत त्यांना मोठा दिलासा देण्याचं काम हॉस्पिटलने केले आहे। वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कामही देवकी हॉस्पिटलच्या माध्यमातून केले जात आहे। समाजातील गरजू घटकांना आरोग्यविषयक मदत मिळावी, सर्वसामान्यांना आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हावी आणि परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी विविध पातळ्यांवर सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात आहे। आरोग्य रत्न पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर रवींद्र राजपूत यांनी या पुरस्कार केवळ वैयक्तिक सन्मान नसून संपूर्ण देवकी परिवाराच्या सामूहिक कार्याचा गौरव असल्याचं सांगितलंय। आरोग्य सेवा, करुणा आणि समर्पण या आमच्या ध्येयाला मिळालेला हा बहुमान संपूर्ण देवकी परिवाराचे सामूहिक यश असल्याचं रुग्णांचा विश्वास आणि सहकार्य हीच आमची खरी प्रेरणा आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। गेल्या 15 वर्षात मनमाड परिसरात आरोग्य सेवेचे जाळे मजबूत करण्यासाठी देवकी हॉस्पिटलने केलेल्या कार्याची आणि सामाजिक बांधिलकीची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे। आरोग्य क्षेत्रातील आधुनिक सुविधा मनमाडमध्ये उपलब्ध करून देतानाच त्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात ठेवण्याचा प्रयत्न देखील देवकी हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू असून आरोग्यरत्न पुरस्कारामुळे रवींद्र राजपूत आणि देवकी हॉस्पिटलच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाली आहे। नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये जिल्हा आणि तालुका प्लेसवरचे 40 डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला। त्यामध्ये काही पेरिफेरीचे डॉक्टर्स होते। मनमाडमधून मी डॉक्टर रवींद्र राजपूत देवकी हॉस्पिटल आरोग्यरत्न म्हणून जी निवड झाली, तर त्या निवडीसाठी मागच्या 15 वर्षात देवकी हॉस्पिटलने केलेलं जे काही रुग्णांसाठीचं कार्य असेल, सामाजिक क्षेत्रातलं कार्य असेल, एक मनमाडसारख्या ठिकाणी लेवल 3 NICU चालू करणं, मनमाडसारख्या ठिकाणी पहिलं IVF सेंटर चालू करणं, त्याचप्रमाणे एक काही अवघड शस्त्रक्रिया वाजवी दरामध्ये पूर्ण करणं आणि मागच्या 2 वर्षापासून MJPJY या गव्हर्नमेंट योजनेअंतर्गत शेकडो बाळांना आपण मरणाच्या दारातनं जीवनाच्या उंबरठ्यावर आणण्यासाठी देवकी परिवाराला यश आलं। हा आरोग्यरत्न पुरस्कार हा फक्त माझ्या एकट्याचा नसून हा पुरस्कार माझ्यासोबत उभे असणाऱ्या माझा छोटा भाऊ, आमच्या मॅडम डॉक्टर पूनम राजपूत, त्याप्रमाणे डॉक्टर प्रिया राजपूत, तसेच माझ्या हॉस्पिटलचा प्रत्येक कर्मचारी या पुरस्काराचा हकदार आहे। आणि एवढंच नाही तर 15 वर्षामध्ये ज्या हजारो पेशंटनी या देवकी हॉस्पिटलवर विश्वास ठेवला, ट्रीटमेंट घेतली, तो प्रत्येक पेशंट या पुरस्काराचा तितकाच हकदार आहे। हा पुरस्कार जो मिळाला याबद्दल माझे पुरस्कारार्थ्यांना मनपूर्वक धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।